नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रभाग 13 आणि 15 च्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी जी सभा होत आहे, या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचं उभारतं नेतृत्व माननीय सुजातदादा आंबेडकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी महापौर आणि आमचे काँग्रेसचे नांदेड शहराचे कॅप्टन माननीय अब्दुल सत्तार भाई, फारूक अहमद साहब वंचितचे, माननीय अविनाशजी भोसीकर, एकनाथरावजी मोरे, विठ्ठल पावडे, माननीय शिवाभाऊ नरंगले, प्रशांतजी इंगोले, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस आणि वंचितचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व 13 आणि 15 नंबर मधले आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी, मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि इथं उपस्थित असलेले सगळे आमचे नवतरुण मित्रमंडळ, आज आपल्याला माहिती आहे की 15 तारखेला नांदेड महानगरपालिकेसाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान करताना आपण निश्चितच विचार करतो की आपला नगरसेवक कसा असला पाहिजे, आपल्या प्रभागातली प्रश्न सोडवणारा, आपल्या प्रभागातल्या प्रश्नाची जाण असणारा आणि आपल्याला वेळे प्रसंगी भेटणारा, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो। आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही एक नांदेड शहरासाठी एक घट्ट आघाडी या ठिकाणी झालेली आहे। खरं तर बरेच जणांनी या ठिकाणी आघाडी होऊ नये म्हणून प्रयत्न केलेले होते, तरी काँग्रेसच्या आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी नांदेड शहराचा चेहरा मला बदलण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती नांदेडमध्ये आम्ही सर्वांनी करून दाखवली। आपल्याला सर्वांनाच माहित आहे की नांदेडची जनता ही हमेशा काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभा राहिलेली आहे। महानगरपालिका वेळोवेळी काँग्रेस पक्षाची सत्ता आलेली होती। कालच इथं मुख्यमंत्र्यांची सभा झाली देवेंद्र फडणवीस साहेबांची, आपण सर्वांनी ऐकलं असेल। देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं की बा मागच्या 70 वर्षामध्ये काँग्रेस शहर निवळ बकाल राहिलेले आहे, काँग्रेसमध्ये डास झालेले आहेत। आणि ते भाषण करताना आपले नांदेडचे काँग्रेसचे जुने नेते आणि इथून निघून गेलेले भाजपमध्ये नेते अशोकराव चव्हाण स्टेजवर बसलेले होते। बहुतेक मला वाटलं त्यांना उद्देशूनच त्यांना बोलायचं असेल, कारण आपण मोठ्या हिमतीने आणि मोठ्या भरोशाने काँग्रेस पक्षाला आपण या ठिकाणी निवडून दिलेला आहे। अशोकराव चव्हाणांना या संधीचं सोनं करता आलं नाही मित्रांनो, कारण आपण या ठिकाणी त्यांना काहीतरी नांदेडचा विकास होईल म्हणून आपण निवडून दिलेलं होतं। त्यांनी भाजपनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्याच्यामध्ये उल्लेख केला की ही विकासाची जी कामं आहेत ती आम्ही केलेली आहेत। अरे ती विकासाची कामं तुम्ही केलेली नाही आहेत, नांदेडच्या जनतेने जे तुम्हाला भरोश्यावर काँग्रेस पक्षाला या ठिकाणी महापालिकेमध्ये सत्ता दिली होती, काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी तो निधी आलेला आहे। त्या निधीवर त्या ठिकाणी लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कोणताही या ठिकाणी राहिलेला नाहीये, कारण भाजप मागच्या 4 वर्षापासून या राज्य सरकारनं प्रशासक लावलं। भाजपच्या माध्यमातून कोणते रस्ते झाले मला सांगा बरं। जो काही या ठिकाणी विकास झालेला आहे, तुम्ही सामान्य लोकांनी या ठिकाणी काँग्रेसला निवडून या ठिकाणी जो विकास दिसतो तो काँग्रेसच्या काळात झालेला। आज मला सांगा, इथं मोठ्या प्रमाणात आमच्या मायमावल्या बसलेल्या आहेत। इथं गोदावरी नदी किती मीटरवर आहे सांगू शकता का? 100 मीटरवर आपली गोदावरी नदी आहे, तरी नांदेडला किती दिवसाआड पाणी येते? रोज येते का पाणी तुम्हाला? 2 दिवसाला, 3 दिवसाला, 4 दिवसाला? आज गोदावरी नदी आपल्या उशाला आहे, तर या महापालिकेने आतापर्यंत आपल्याला रोज पाणी पाजू शकणार। आणि हे जे नेते विकासाचे गप्पे मारतात की आम्ही नांदेड एवढं करू, विजन आहे, एवढा विकास करू म्हणणारे नेते आज नांदेडकरांना रोज पाणी सुद्धा पाजू शकले नाहीत। आज या ठिकाणी भाजपचं निशाण आहे कमळ। कमलचा कलर कोणता नांदेडचा आमच्या या भागातला कोणताही आमचा मित्र या ठिकाणी सांगू शकते? क्या कलर है कमल का? नांदेड़ के कमल का क्या कलर है? हरा, बराबर है। नांदेड़ का कमल हरा है, और हरा किसने किया है वो हम सबको पता है। मैं आप सबके हमारे भाइयों और बहनों को कहना चाहता हूं कि नांदेड़ का विकास अब कांग्रेस और वंचित आघाड़ी मिलकर करेगी। आगे का जो विकास है ये कांग्रेस और वंचित आघाड़ी है, जो हमारे सामान्य लोगों की आघाड़ी है। जो सामान्य लोग ये आघाड़ी में है और ये सामान्य लोग ये आघाड़ी को वोट करने वाले हैं। मुझे यकीनन जरूर मैं ये कहूंगा, जो 16 तारीख का निकाल होगा वो नांदेड़ का कांग्रेस और वंचित के पक्ष में लगा रहेगा।
और जो आने वाला महापौर है कांग्रेस और वंचित आघाड़ी का नांदेड़ में होगा, यकीनन होगा, क्योंकि आप सब सामान्य लोग कांग्रेस और वंचित आघाडी के पीछे या बहुत भक्कमपणे या ठिकाणी थांबलेले आहेत. आपण भक्कमपणे पाठिंबा आपण दिलेला आहे. आज आपण नांदेडमध्ये कुठेही जा, या ठिकाणी प्रत्येक नागरिक काँग्रेस आणि वंचित आघाडीला पाठिंबा देताना दिसत आहेत. आज मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पक्षामध्ये धनदांडके लोक उभा टाकलेले आहेत. पैशाचा वर्षाव होणार आहे. पैसे घ्या, पैसे कोणाचेही सोडू नका. ते तुमच्याच ह्याच्यातून सामान्य लोकांच्या खिशातून काढलेले पैसे आहेत. पण मतदान देताना काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या आमच्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान द्या. मातांनो, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी आपले जे सामान्य आमचे उमेदवार आहेत, प्रभाग 13 मधले संगीता कांबळे, अब्दुल फसिया, वजीद अनवर, अब्दुल राहीम आणि आमचे प्रभाग 15 मधले जे आहेत मोहम्मद अब्दुल, जलीम सुलताना, रातोळे वैशालीताई, मोहम्मद युसुफ, हे सगळे उमेदवार एक सामान्य कुटुंबातले, एक सामान्य घरातले उमेदवार आहेत. तुम्ही त्यांना हा रस्त्यानं जाताना हात धरून काम घेऊ शकता असे उमेदवार आम्ही आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळं येणाऱ्या 15 तारखेला जिथं पंजा आणि जिथं वंचितची सिलेंडर निशाणी दिसेल, आमच्या सर्व पॅनलला चारीच्या चारी मतदान सर्व पॅनलला या ठिकाणी आपलं पडलं पाहिजे आणि काँग्रेस आणि वंचितचे आमचे उमेदवार बहुमताने निवडून द्यायला पाहिजे. एवढीच विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मला विश्वास आहे की आपण सर्वजण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्याल, आशीर्वाद द्याल आणि आमच्या सर्व उमेदवारांना आपल्या महापालिकेमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून द्याल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान.